नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, केटीएम कॉलेज, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील चौथे प्रकरण राजकीय सहभाग आणि लोकमत याच्या पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. आपण लोकमत, त्याच्या व्याख्या आणि त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं, याशिवाय लोकमतावर प्रभाव पाडणारी माध्यमं कोणती आहेत, त्यांचा अभ्यास मागील व्याख्यानामध्ये केला होता. आता आपण लोकमत या अनुषंगाने पुढील मुद्द्यांचा आढावा घेऊया. लोकमताची प्रक्रिया. लोकमत निर्मितीची प्रक्रिया ही गुंतागुंतीच्या स्वरूपाची असते. लोकमत तात्काळ निर्माण होत नाही, ते हळूहळू परिस्थितीनुसार बनत जाते. पण नेमकी अशी कोणती परिस्थिती आहे जी लोकमत निर्मितीला पोषक ठरत असते? आपण हे पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. ज्वलंत विषयाची निर्मिती. लोकमत घडून येण्यासाठी राजकीय व्यवस्थेत एखादा ज्वलंत विषय निर्माण व्हावा लागतो. तो कोणत्याही प्रकारचा असू शकतो, परंतु त्याबद्दल अनेक लोकांना जिव्हाळा असणं आवश्यक आहे. तो विषय किंवा तो मुद्दा लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा असावा लागतो किंवा तो ठरतो आणि त्यामुळेच लोक त्या संदर्भात प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ, मीटू सारख्या चळवळी आहेत. स्त्रियांसंदर्भात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढायला लागल्या की लोकांमध्ये रोष दिसून येतो. लोक तशा पद्धतीची मागणी करायला लागतात. यानंतर शेतकऱ्यांची समस्या असेल. आज दिल्लीमध्ये एक शेतकरी कायद्याच्या विरोधामध्ये लोक आंदोलन करतात. जागतिक दृष्टिकोनातून एक प्रकारे असं समजा जगाचं लक्ष तिथे लागले की काय होणार आहे. याशिवाय बघा, महागाईसारखे प्रश्न आहेत. याशिवाय आरक्षणाचे सुद्धा काही असे प्रश्न असतात की ज्या संदर्भामध्ये लोकांचा असा संघटितपणा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लोकमत निर्मितीच्या साधनांची भूमिका. लोकमत घडून येण्यामध्ये लोकमत निर्मितीच्या साधनांची भूमिका महत्वाची आहे. जसं आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितलं की राजकीय पक्ष, दबावगट, प्रसार माध्यमे, विविध राजकीय आणि सामाजिक संघटना ज्या आहेत ते लोकमत निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. तर या साधनांच्या माध्यमातून अशा ज्वलंत प्रश्नाबाबतची माहिती जी आहे ती समाजातल्या इतर जनतेपर्यंत, इतर लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि ही माहिती ते कशा प्रकारे पुरवतात यावर लोकमताची प्रक्रिया अवलंबून आहे. म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, प्रत्येकाचे विश्लेषण करण्याची पद्धत वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला परिणाम घडवून आणण्यासाठी तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे त्या समस्येकडे, त्या प्रश्नाकडे सामान्य जनता कशी बघते, एकसारखी बघणार नाही, तरी या साधनांच्या माध्यमातून ते ज्या पद्धतीने मांडलं जाईल त्या पद्धतीने ते लोकमत जे आहे ते निर्माण होऊ शकतं. त्यानंतर तिसरा भाग येतो की राजकीय व्यवस्थेची अंतर्गत परिस्थिती कशा प्रकारची आहे त्यावर सुद्धा लोकमताचं जडणघडण जे आहे ते अवलंबून असतं. म्हणजे आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये बघा, विविधता आहे. मग विचारसरणीच्या बाबतीत असेल, धर्म असेल, वंश असेल, जात असेल किंवा इतर कोणतेही आधार जे आपण बघतो की याच्यामध्ये स्तरीकरण घडून आलेलं आहे. त्यामुळे काय होतं की लोकमताचं अशा वेळेस एक संघटितपणे आविष्कार काही घडून येत नाही. म्हणजे हे आविष्कारण छोट्या छोट्या समूहांच्या किंवा गटांच्या बाबतीमध्ये होतं. मग त्यामुळे प्रत्येक गटाचं एखाद्या प्रश्नाबद्दल आपल्याला वेगवेगळे मत बघायला मिळतं. पण जर राजकीय व्यवस्थेमध्ये एखाद्या प्रश्नासंदर्भात लोकमताच्या बाबतीमध्ये ऐक्य असेल तर त्याचा प्रभाव हा पटकन पडतो किंवा तो तितक्या प्रभावी स्वरूपाचा असतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर ऐक्य असलं तर लोकमताची निर्मिती पटकन होते आणि ती तेवढी परिणामकारक सुद्धा असते. त्यानंतर चौथा भाग यामध्ये येतो की लोकमताचा आविष्कार. लोकमत घडून येण्याच्या प्रक्रियेमध्ये ही अंतिम अवस्था आहे. म्हणजे लोकमताचा आविष्कार जो आहे त्यामध्ये त्या विशिष्ट प्रश्नाबाबत लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील किंवा उलटसुलट स्वरूपाच्या बाहेर पडतात. भावनात्मक स्वरूपामध्ये आपले मत व्यक्त करतात आणि आपण बघतो की मग निवडणुकीच्या माध्यमातून या लोकमताचं आविष्कारण घडून येतं किंवा चळवळी, निदर्शने, मोर्चे, आंदोलने या माध्यमातून सुद्धा त्याचं आविष्कारण जे आहे ते घडून येतं. म्हणजे लोकमताची प्रक्रिया होताना या 4 टप्प्यातून ती जाते. पहिले ते एखाद्या ज्वलंत विषयाची निर्मिती होणं आवश्यक आहे. त्यामध्ये जी साधनं आहेत त्यांची भूमिका कशा पद्धतीची आहे आणि या भूमिकेनंतर सुद्धा लोकांकडनं ते कसं स्वीकारलं जाते
अंतर्गत स्वरूपामध्ये विविधता असेल तर त्याचा एक थोडा वेगळा इम्पॅक्ट बघायला मिळतो, पण ऐक्य असेल तर परिणामकारक इम्पॅक्ट असतो. जास्तीत जास्त लोक एकत्रित येतात किंवा एक जास्तीत जास्त समाज जो आहे तो त्या संदर्भात संघटित होतो आणि मग त्या माध्यमातून एक डिमांड जी आहे किंवा आवश्यक असणारा बदल जो आहे तो त्याची मागणी जी आहे ती व्यवस्थेतून व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने या चारही माध्यमातून लोकमताची प्रक्रिया जी आहे ती घडून येते. आता आपण बघूया की लोकमतात बदल घडवून आणणारे घटक कोणते आहेत. विविध राजकीय व्यवस्थांमध्ये लोकमताचा तुलनात्मक अभ्यास केला असता आपल्याला एक जाणवतं की लोकमतामध्ये एक अस्थिरता आहे. ती कधी स्थिर नसतं, सातत्याने त्यामध्ये परिवर्तन घडून येतं. मग देशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती यामध्ये बदल घडून आला की लोकमतामध्ये बदल घडून येतो. म्हणजे ही परिस्थिती त्या लोकमतामध्ये बदल घडवून आणण्यास सहाय्यक ठरते. याशिवाय इतरही असे अनेक घटक आहेत की ज्यामुळे आपलं लोकमत जे आहे ते प्रभावित होत असतं किंवा आपल्या लोकमतामध्ये बदल घडून येत असतात. जसं की बदलती परिस्थिती, म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळची परिस्थिती असेल आणि त्यानंतरची आत्ताची परिस्थिती असेल. या दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला लोकमतामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आलेला दिसून येईल. आपण त्याचा तुलनात्मक अभ्यास करू शकतो, मात्र त्यामधली साम्यता फारच कमी आढळेल, एव्हाना आढळणार सुद्धा नाही. आता हे का घडले तर आत्ताचा लोकमतात जो काही बदल झालेला आहे त्यावर बदलत्या परिस्थितीचा प्रभाव पडलेला आहे. मग ही बदलती परिस्थिती कशी आहे तर आर्थिक विकास प्रचंड प्रमाणात झालेला आहे, शैक्षणिक प्रगती झालेली आहे, दळणवळणाची वाढती साधनं आहेत, टेक्नॉलॉजीचा जो काही प्रभाव आज लोकांवर पडलेला आहे. याशिवाय जनतेला सामाजिक, राजकीय, आर्थिक हक्कांची जाणीव झालेली आहे आणि त्या माध्यमातून जनतेचा राजकीय सहभाग हा वाढलेला देखील आहे आणि प्रभावी देखील झालेला आहे. मग या बदलत्या परिस्थितीला अनुसरून आपल्याला लोकमतामध्ये बदल जो आहे तो घडून येताना दिसून येतो. दुसरा भाग याच्यामध्ये येतो की नेत्यांचा प्रभाव. प्रत्येक देशामध्ये लोकमताच्या जडणघडणीवर नेत्याचा मोठा प्रभाव पडतो. भारतीय व्यवस्थेमध्ये आपल्याला विभूती पूजा ही संकल्पना प्रकर्षाने जाणवते. आपल्या देशामध्ये नेत्यांविषयी, चरित्रांविषयी आकर्षण आहे खूप. त्यामुळे त्या नेत्यांच्या विचारसरणीला किंवा त्यांच्या पद्धतीने अनुकरण करण्याला खूप वाव दिला जातो आणि तो प्रभाव जो आहे तोही त्यांचा जो प्रभाव आहे तो आपल्या देशातल्या लोकमतावर देखील पडताना दिसून येतो. जसं पंडित नेहरूंचा प्रभाव जो आहे ज्यामुळे लोकांचं मत जे आहे ते शांतता आणि धर्मनिरपेक्षता त्या दृष्टीने अनुकूल झालेलं दिसतं. त्यानंतर इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल असतील तर यांच्या मुत्सद्दी धोरणाचा प्रभाव जनतेवर पडलेला होता. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये म्हणजे आता बघा बराक ओबामा असतील आणि त्याच्यानंतर आता ट्रम्प असतील तर एक वेगवेगळे व्यक्तिचरित्र आहे एकमेकांच्या एकदम ऑपोजिट. तर त्यांचा निवडून येण्याचा एक हेतू दिसेल तर अमेरिकेतल्या लोकांची मानसिकता काय आहे त्याचा अंदाज किंवा त्यांचं लोकमत कशा स्वरूपाचं आहे ते आपल्याला इथे बघता येऊ शकतं. अशा स्वरूपात आपल्या देशामध्ये बघा इंदिरा गांधीजींचं कर्तृत्व असेल, अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा आता मोदींची जी काही लोकप्रियता आहे तर त्या अनुषंगाने बघितलं तर नेत्याचा प्रभाव जो आहे तो लोकमतावर प्रभावी ठरताना दिसून येतो. याचे निगेटिव्ह काही पार्ट बघितले तर मग हिटलर आहे, मुसोलिनी आहे की ज्यांनी हुकुमशाही प्रवृत्तीचा वापर केलेला असूनही किंवा त्यांचे इतकी नकारात्मकता असूनही तिथल्या जनतेने त्यांना स्वीकारलं होतं. त्यानंतर तुर्कस्तानामध्ये केमाल पाशा असतील, युगोस्लावियात मार्शल टिटो आहे यांचीही उदाहरणं आज दिली जातात की सर्वसामान्य जनतेवर या व्यक्तींचा कसा प्रभाव पडलेला होता. म्हणजे लोकमतामध्ये या व्यक्तीमुळे कुठेतरी बदल घडून म्हणजे परिस्थिती बदलली तसा लोकमतात जसा बदल घडून येतो तसा नेत्यांचा सुद्धा बदलत्या परिस्थितीनुसार लोकांवर प्रभाव पडतो. म्हणजे नेहरूंचा असणारा प्रभाव असेल किंवा इंदिरा गांधीजींचा प्रभाव असेल, अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रभाव असेल, राजीव गांधी यांचा प्रभाव असेल, मनमोहन सिंग यांचा प्रभाव असेल. म्हणजे प्रत्येकाचा एक आपापलं वलय आहे की ज्या माध्यमातून लोकमत जे आहे ते प्रभावित झालेला आहे. त्यानंतर विविध घटनांचा सुद्धा प्रभाव जो आहे तो लोकमतांवर पडत असतो. म्हणजे लोकमतामध्ये काही अनुकूल किंवा प्रतिकूल बदल घडतात आणि त्याच्यामध्ये विविध घटना कशी भूमिका निभावतात. जसं बघा पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलेलं 1965 आणि 71 मध्ये. याशिवाय काश्मीर प्रश्नांवरून भारताच्या विरोधात सातत्याने पाकिस्तानने जी भूमिका घेतलेली आहे तर त्यामुळे भारतामध्ये पाकिस्तान विरोधी जनमत तयार झालेलं आहे. त्यानंतर
चीन विषयीची जी काही आपली भूमिका आहे ती 1962 नंतर जर आपण बघितलं तर कुठे अगोदर आपण हिंदी चीनी भाई भाई म्हणायचो आणि आता चीन विषयीचं सुद्धा एक वितुष्ट मनामध्ये भारतीय जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. तसेच अमेरिका पाकिस्तान धार्जिन होती तोपर्यंत भारतीयांचं मन हे अमेरिकेबद्दल प्रतिकूल होतं, पण आता अमेरिका जे आहे त्यांचा ओढा हा भारतीयांकडे किंवा भारतीय व्यवस्थेकडे जास्त दिसून येतं. अशा पद्धतीने आपण बघतो की जागतिक पातळीवरच्या या घटना आहेत ज्याच्या माध्यमातून एखाद्या देशाविषयी आपण नकळत त्याच्या विरोधात गेलो तर संपूर्ण देश जो आहे तो एकत्रित येतो आणि त्या देशाविषयी लोकमत जे आहे ते ऐक्य स्वरूपाचं दिसून येतं. त्या स्वरूपात तसेच अंतर्गत सुद्धा अशा विविध घटना आहेत. म्हणजे अंतर्गत स्वरूपात जेव्हा दहशतवादी हल्ले होतात, दंगली होतात किंवा काही पॉझिटिव्ह अशी गोष्ट जरी घडत असेल तर त्या संदर्भामध्ये त्यांचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या लोकमतावर दिसून येत असतो. म्हणजे एखादा चांगलं विधेयक पारित झालं, एखादा चांगला कायदा आला, जसं महिलांच्या संदर्भात असेल, गुन्हेगारीच्या संदर्भात असेल, तर लोकांच्या माध्यमातून त्याचं स्वागत केलं जातं. यानंतर बघा संसूचन माध्यमे आहेत त्यांचा देखील लोकमतामध्ये बदल घडवून आणण्यामध्ये खूप महत्वाचा हातभार लागतो. ज्याच्यामध्ये आपण बघतो की राजकीय पक्षांकडून जे प्रचार होतात त्यामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्र ही संसूचनाची जी माध्यमे आहेत ती प्रभावीपणे कार्य करतात. याशिवाय ग्रामीण भागासोबत शहरी भागातही ही संसूचन माध्यमे प्रभावीपणे कार्य करतात. आणि आपण एक बघतो की लोकमतामध्ये लवकरात लवकर बदल जर घडवून आणायचा असेल किंवा विखुरलेलं जे लोकमत आहे ते एकत्रित आणायचं असेल तर संसूचन एक खूप असं बेस्ट माध्यम मानलं जातं ज्याच्या माध्यमातून जनतेला लवकरात लवकर एकत्रित करता येतं किंवा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचता येतं आणि जनता सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत असते. म्हणजे बाहेर येणाऱ्या माहितीच्या आशात बदल झाला किंवा चुकीची माहिती पसरवली तर लोकमतावर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होतो. आणि आपली प्रतिमा डागाळू यासाठी सरकार या राजकीय पक्ष जे आहेत ते संसूचन साधनांना महत्त्व देतात आणि त्या माध्यमांवर सुद्धा मग त्या माध्यमांच्या आधारे लोकमतांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो. सो अशा पद्धतीने संसूचन माध्यमे हे प्रभावी आहेत आणि समाजामध्ये जो काही जातीभेद, धर्माचा गडा असेल तर त्या दृष्टीने संसूचन माध्यम जे आहे ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. म्हणजे एक आपण म्हणतो ना की आपल्या सरनाम्याची जी मूल्य आहे ती जर समाजामध्ये रुजायची असेल तर आपलं लोकमत त्या मूल्यांच्या अनुषंगाने घडवलं जाणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने हे जे घटक आहेत यांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे आधुनिक काळामध्ये संसूचनांचा वापर जो आहे तो त्या दृष्टीने सगळ्यात जास्त वाढलेला दिसून येतो. त्यानंतर लोकमत घडून आणण्यामध्ये आता आपण या प्रसार माध्यमांची भूमिका बघूया. म्हणजे संसूचन माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, पण त्यात प्रसार माध्यमे नेमकी अशी कोणती भूमिका निभावतात की आजच्या स्थितीमध्ये त्याचं महत्त्व सगळ्यात जास्त वाढलेलं आहे. तर त्यामध्ये बघा की राजकीय व्यवस्थेमध्ये जे विविध घटक आहेत त्या विविध घटकांची माहिती जी आहे ती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पुरवली जाते. आणि मग हे जे रेडिओ, आकाशवाणी, दूरदर्शन आहे या माध्यमातून ही माहिती जी आहे ती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचली जाते. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये दुर्गम भागापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यामध्ये प्रसार माध्यम यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर लोकमताची जडणघडण करायची असेल म्हणजे राजकीय प्रश्न आहेत, शासकीय धोरणं आहेत तर ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या संदर्भात लोकांची भूमिका तयार करणं किंवा त्याला एक आकार देण्याचं काम जे आहे त्यामध्ये प्रसार माध्यमांचं महत्त्वपूर्ण कार्य दिसून येतं. ते औपचारिक स्वरूपामध्येच फक्त ती माहिती पोहोचवत नाही तर त्या संदर्भामध्ये म्हणजे एखादं विधेयक आला, कायदा आला तर तो किती फायदेशीर आहे आणि त्याचे काही दोषही असतील तर तेही सांगण्याचं काम ही प्रसार माध्यमं करत असतात, ज्यामुळे व्यक्तीला आपलं मत योग्य पद्धतीने ठरवणं शक्य होतं. त्यानंतर राजकीय अधिमान्यतेबाबतची सुद्धा पूर्तता जी आहे ती प्रसार माध्यमांच्या आधारे पूर्ण केली जाते. जसं ही संचार माध्यमे जी आहेत ती शासनाच्या योग्य धोरणांचं समर्थन करतात आणि जनमत त्यांच्या अनुकूल करण्याचा प्रयत्न करतात. तसंच जर शासनाचं धोरण अयोग्य असेल तर ते त्याच्यावर टीकाही करतात आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी लोकमतात संघटित करण्यास
एक प्रकारे प्रवृत्त करतात. म्हणजे अशा पद्धतीने लोकमताच्या प्रभावामुळे शासनाला नेहमी जनतेच्या अनुषंगाने धोरणं जी आहेत ती राबवावी लागतात. यानंतर वृत्तपत्र असतील, प्रसार माध्यमे असतील यांच्या माध्यमातून राजकीय सामाजिकीकरणाला चालना मिळते. म्हणजे लोकांना जी माहिती प्राप्त होते त्याच्या आधारावर त्यांचा एक राजकीय दृष्टिकोन ठरतो. ते राजकीय व्यवस्थेकडे एका विशिष्ट विचाराने बघायला लागतात आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय जाणीवा सुद्धा प्रगल्भ होतात. त्यामुळे राजकीय सामाजिकीकरणाच्या दृष्टीने सुद्धा प्रसार माध्यमे महत्वपूर्ण आहे. याशिवाय बघा की राजकीय संस्कृतीची जडणघडण होण्यामध्ये सुद्धा प्रसार माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण आहे. राजकीय व्यवस्थेत आपण बघतो की राजकीय संस्कृतीचा एक विशिष्ट असा आकृतिबंध निर्माण झालेला असतो आणि ही राजकीय संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याच्या दृष्टीने काम करत असते. मग राजकीय व्यवस्थेमध्ये एक सर्वसामान्य एक राजकीय मूल्य संहितेची एक जडणघडण घडून देते आणि संचार माध्यमं जी आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य पार पाडत असतात. याशिवाय प्रसार माध्यमे जी आहेत ती लोकशाही व्यवस्थांचा आधार मानले जातात. म्हणजे प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. यामध्ये त्यांची भूमिका जी आहे त्या भूमिकेला एक महत्व सुद्धा प्राप्त होतं. म्हणजे सर्वंकष भाग बघितला तर तिथे तुम्हाला दिसून येईल की प्रसार माध्यमांवर मर्यादा आहेत. त्यांना त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या शासनाच्या अनुकूलच मांडाव्या लागतात. ते शासनाच्या विरोधात शक्यतो बोलूच शकत नाही. मात्र लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य मान्य केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे ही संचार माध्यमे लोकशाही व्यवस्थांचा संसूचनात्मक आधार ठरत असतात. अशा पद्धतीने लोकमत घडून आणण्यामध्ये प्रसार माध्यमांची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे. आता प्रकरणातील शेवटचा मुद्दा बघणार आहोत, लोकमत आणि राजकीय संस्कृती यामधील संबंध. लोकमताचा वेगवेगळ्या घटकांवर आपण बघितला की प्रभाव पडतो. मग राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने तो जास्त महत्वपूर्ण आहे. कारण राजकीय संस्कृती जी आहे याच्या स्वरूपावर लोकमताच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या अवलंबून असतात. म्हणजे जशी राजकीय संस्कृती असेल तसं तुमचं लोकमत असेल. त्यामुळे दोन घटकांमध्ये एक जवळचा संबंध प्रस्थापित होतो. तोही आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. लोकमताचा प्रभाव. आता लोकमताच्या प्रभावातून राजकीय संस्कृतीची जडणघडण होते. म्हणजे राजकीय व्यवस्था आणि राजकीय समस्या यामध्ये समाजातील विविध घटकांचा कल काय आहे, त्यांच्या श्रद्धा, भावना, मूल्य यांचा समुच्चय म्हणजे काय आहे, राजकीय संस्कृती. मग या अर्थाने लोकमतातून राजकीय संस्कृतीचं आविष्कारण घडून येतं. लोकांच्या ज्या काही राजकीय जीवनाविषयक, व्यवहारविषयक जी काही मतं आहेत ती मतं या लोकमताच्या माध्यमातून लक्षात येतात. म्हणजे लोकमताचा राजकीय संस्कृतीवर प्रभाव पडत असतो. त्यानंतर लोकांच्या दृष्टिकोनांचं निर्धारण जे आहे ते सुद्धा राजकीय संस्कृतीमध्ये एक महत्वपूर्ण भाग आहे. लोकमताद्वारे हे दृष्टिकोन जे आहे ते लक्षात येण्यास मदत होते. लोक राजकीय व्यवस्थेला पाठिंबा देतात आणि राजकीय व्यवस्थेला विरोध पण करतात. मग हे का करतात, त्यामागे त्यांचं लोकमत काय आहे, म्हणजे पाठिंबा का देतात आणि विरोध का देतात. तो लोकांच्या राजकीय व्यवस्थेबाबतच्या ज्या काही धारणा आहेत त्या निर्धारित करून आपण राजकीय संस्कृतीला आकार देऊ शकतो. त्या दृष्टीने लोकमत महत्वपूर्ण आहे. त्यानंतर राजकीय संस्कृती जी आहे तिचं स्वरूप लोकांच्या राजकीय सहभागाच्या पातळीवर देखील अवलंबून असतं. मग लोकमत ज्या आधाराचं असेल त्याच आधाराची राजकीय सहभागाची पातळी असेल. म्हणजे संपूर्ण लोकमत तर काही अनुकूल असू शकत नाही, काही प्रतिकूल असू शकतात, काही उदासीन असू शकतात. मग अशा वेळी राजकीय संस्कृती परिपक्व होण्याच्या दृष्टिकोनातून या प्रतिकूलतेला किंवा या उदासीनतेला आपण सकारात्मक दृष्टिकोनातून कसं निर्माण करू शकतो. कारण राजकीय संस्कृती आपली परिपक्व नाहीये त्यामुळेच अशा पद्धतीच्या घटना घडतात. पण जर तुमचं लोकमत परिपक्व झालं तर राजकीय संस्कृती परिपक्व होण्यास मदत होते. त्यामुळे राजकीय सहभागाच्या पातळीच्या अनुषंगाने सुद्धा लोकमत एक महत्वाची भूमिका बजावताना दिसून येतं. त्यानंतर राजकीय संस्कृती आणि लोकमत याद्वारे राजकीय व्यवस्थेला अधिमान्यतेचं कसं स्वरूप आहे किंवा अधिमान्यता कशा स्वरूपाची आहे ती लक्षात येते. शासनाच्या धोरणांना आणि निर्णयांना लोकांचा कितपत पाठिंबा आहे किंवा लोकांच्या काय अशा अपेक्षा आहेत किंवा लोक राजकीय व्यवस्थेत पाठिंबा का देत नाही, अशा प्रश्नांचं उत्तर जे आहे ते आपल्याला या माध्यमातून शोधता येतं. यानंतर
लोकमतांमध्ये असणारी विविधता. जसं सांगितलं की भारतीय अनुषंगाने आपण बघतो की विविधता आहे, धर्म, जात, वंश, भाषा, प्रादेशिकता. तर या अनुषंगाने विविधता असल्यामुळे लोकमतामध्ये सुद्धा विविधता आहे, कारण प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने लोकमत जे आहे ते डेव्हलप होत असतं. आणि यातही आपण राजकीय संस्कृतीचे प्रकार अभ्यासले आहेत की संकुचित असते, आज्ञांकित असते आणि सहभागी स्वरूपाची असते. मग प्रत्येक प्रकारच्या राजकीय संस्कृतीत लोकमताचं स्वरूप भिन्न असतं. म्हणजे संकुचित म्हटलं तर लोकमताला महत्व नाहीये, आज्ञांकित म्हटलं तर लोकमत जे आहे ते राजकीय व्यवस्थेत पाहिजे त्या प्रमाणामध्ये अनुकूल नाहीये. आणि जेव्हा सहभागी आपण म्हणतो तर त्यावेळी लोकमतास अनन्यसाधारण महत्व प्राप्त होतं. म्हणजे संकुचित मध्ये काय आहे, तुम्ही काय विचार करता त्याला व्हॅल्यू नाहीये. आज्ञांकित मध्ये तुम्ही विचार करताय पण तुम्हाला असं वाटतं ते क्षेत्र माझं नाहीये, त्यामुळे तुम्ही त्यापर्यंत जाऊन तो विचार करत नाहीये. आणि राजकीय सहभागी स्वरूपामध्ये जर राजकीय संस्कृती अभ्यासली तर त्यामध्ये लोकमतास अनन्यसाधारण महत्व प्राप्त होतं. तिथे लोकांचा सहभाग खूप महत्वपूर्ण मानला जातो. मग या उपरोक्त आपण या सर्व मुद्द्यांच्या आधारे असं म्हणू शकतो की लोकमत आणि राजकीय संस्कृती यांचा जवळचा संबंध आहे. जसं तुमचं लोकमत डेव्हलप होईल, जसं तुमचं लोकमत तयार होईल, तशीच तुमची राजकीय संस्कृती निर्माण होऊ शकते. एक प्रभावी आणि परिपक्व राजकीय संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून लोकमताचा आविष्कार जो आहे तो अतिशय महत्वाचा घटक आहे. धन्यवाद.